आज आहे शिवाजी महाराजांची जयंती। आजच्या दिवशी आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर महाराजांची खूप उत्साहाने जयंती साजरी केली जाते। पण फक्त आजच्या दिवशीच महाराजांची जयंती उत्साहाने साजरी केली म्हणजे झालं का? महाराजांचे गुणसुद्धा घेणं महत्त्वाचं आहे ना। आता तुम्ही म्हणाल महाराज हे महाराजच होते। हो, महाराज हे महाराजच होते आणि त्यांची तुलना आपण कुणीही करू शकत नाही। आपण त्यांच्या पायाची धूळसुद्धा नाही, पण त्यांच्यातील थोडेफार गुण तरी आपण चांगले घ्यायला हवेत। त्यांनी सर्वांना समान स्थान दिले। त्यांनी कधीही जातीपातीमध्ये भेद केला नाही, कधीही तुच्छ लेखले नाही, गरिबांना कधीही कमीपणा दाखवला नाही। त्यांनी पूर्ण आपलं महाराष्ट्र म्हणजे स्वतःचं कुटुंब, स्वतःचं घर अशा पद्धतीने ते सर्वांच्या सोबत राहिले। त्यांचे व्यवहाराचे वागणे हे अगदी घरच्यासारखे सर्वांना सामावून घेऊन असायचे। मग आता आपण कसं करतो बघा, शेजारी सुद्धा आपण एकमेकांना आपल्या घरामध्ये काय चाललंय ते कळू देत नाही, एकमेकांचा खोटेपणा करत बसतो। मग कुठं तो शिवाजी महाराजांचा काळ आणि कुठे आपला काळ। ज्या जिजामातेने अशा शूरवीर पुत्राला जन्म दिला, त्या पुत्राचे मन त्यांनी किती मोठे केले। हे पूर्ण महाराष्ट्र हे राज्य म्हणजे तुझे शिवाजी, तुझे स्वतःचे घर आहे असे त्यांना शिकवण दिली। आणि आपण आपल्या मुलांना शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यात जायचं नाही, त्यांनी आपले नाहीत, किंबहुना आपला सक्का चुलत भाऊ असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा एकमेकांमध्ये वैर निर्माण करण्याचे कुटुंबामध्ये आता काम केले जात आहे। मग नुसता शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली म्हणजे झाले का? त्यांचे थोडेफार तरी गुण आपण प्रत्येकाने उचलायला हवेत ना। निदान आपले घर, आपल्या आसपासचा परिसर, आपल्या आसपासचे शेजारी पाजारी, आपले भाऊ पाहुणेपै ह्यांना तरी आपण आपलं म्हटलं पाहिजे, ह्यांच्याशी तरी आपण मन मोकळेपणाने राहिले पाहिजे, ह्यांना तरी फसवता कामा नये। पण आता रक्ताचीच नाते एकमेकांना फसवू लागलेत आणि ह्याच्या पुढे काय बोलायचं? मग आता कुठं तो महाराजांचा काळ आणि कुठं आपला काळ? म्हणून आपल्या येणाऱ्या पिढीला, आपल्या मुलांना महाराजांचे गुण घ्यायला शिकवूया। महाराजांनी कसं सर्वांना समान धरलं, कसं सर्वांना समानतेनं वागणूक दिली, कोणाशीही कपट केलं नाही, पूर्ण राज्य म्हणजे आपलं कुटुंब असं त्यांनी समजलं। मग निदान आपलं गाव तरी आपण आपलं कुटुंब समजूया, आपला समाज तरी आपण आपलं कुटुंब समजूया, एकमेकांशी प्रेमाने राहूया, एकमेकांबद्दल कुरगोडी नको करायला, खोटेपणा नको करायला, हे तरी आपण आपल्या येणाऱ्या पिढीला शिकवू शकतो। पण आता सगळीजण फक्त स्वमध्ये अडकलेली आहेत। मी कसा पुढं जाईन एवढंच प्रत्येकजण बघत आहेत। सर्वजण मिळून पुढं जाऊया हे भाव आता कुणाचेही राहिले नाहीत। म्हणून खऱ्या अर्थाने महाराजांचे हे गुण उचलले म्हणजे